स्कोअर कॉन्टेंट एपिसोड 2. सो ह्या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत, रिसेंटली 3 पुस्तकं मागवली होती. ऑस्टिन क्लिऑन या लेखकाची 3 पुस्तकं. फर्स्ट वन इज स्टिल लाईक ॲन आर्टिस्ट, ज्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. आय कीप फॉर लेटर, ते नंतरसाठी ठेवलं आहे, ठीक आहे. सेकंड वन इज शो युअर वर्क, की तुम्ही एफर्टलेसली स्वतःला शो करायला न घाबरता प्रत्येक वेळी स्वतःचा वर्क कसा शो करता येईल त्यावर आहे. अँड थर्ड वन इज दिस कीप गोईंग. आणि हे पुस्तक ऑल्सो अबाउट की तुम्ही तुमचं काम करताय, आता तुम्हाला तुमचं काम शोही करता येतं आहे. ॲक्च्युली मी आजारी होती मधल्या 2-3 दिवसामध्ये, त्याचा असर आहे. आय एम सो फॉगॉट इट. ओके. सो ह्या पुस्तकामध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत, खूप बेसिक गोष्टी आहेत, जसं की मी स्टार्ट पॉईंट थोडंसं आहे जसे हे वाचून दाखवणार आहे, काय बोलतात त्याला, इंट्रोडक्शन. आणि त्याच्यानंतर मग असतं नाही का, अनुक्रमणिका मराठीमध्ये त्याला बोललं जातं, इंडक्शन आय थिंक. सो आय रोट अबाउट दिस बुक बिकॉज आय नीडेड टू रीड इट. हे खूप छान इन्स्पिरेशन आहे की जर तुम्हाला एखादं पुस्तक वाचायचं आहे ते लिहायचं स्टार्ट करा. दॅट इज सो. मला पण असं वाटलं की मी स्वतःचं काहीतरी लिहिलं पाहिजे, म्हणजे स्वतःला हवं असणारं पुस्तक मी लिहायचं स्टार्ट केलं पाहिजे. आणि मी इकडून तिकडून पॅराग्राफ चोरायचे सुद्धा सुरू केलेत, तेही कधीतरी वाचून दाखवेनच. सेकंड इज एव्हरी डे इज ग्राउंडहॉग डे. ॲक्च्युली मी आता हे वाचून झालं आहे बट मला ठीक आठवत नाही. बिल्ड अ ब्लीस स्टेशन. हे असं आहे की तुमचं स्वतःचं एक स्टेशन तयार करा जिथे तुमची खूप सारी पुस्तकं असतील, तुमचं म्युझिक टेस्ट असणार आहे, तुमचं पेंटिंग अगर तुम्ही करताय तर पेंटिंगच्या गोष्टी, म्हणजे तुम्हाला आवडणारं सगळ्या गोष्टी. जर क्राफ्ट करताय तर क्राफ्टचा खूप सारा तो जुना सामान, सगळं काही की त्यामध्ये त्या गोष्टी असतील, ठीक आहे. म्हणजे बेसिकली काय की तुम्ही तिथे बसून स्वतःला 2-3 तास बिना मोबाईलशी हरवू शकाल, जिथून नव्या आयडियाज सुचतील, नवी क्रिएटिव्हिटी सुचेल. फॉगेट द नाउन, डू द वर्ब. हे एक मेन आहे की आपण बऱ्याचदा प्लॅनिंग करत राहतो, ह्याला काय बोलतात त्याला काय बोलतात, बट मेन जे काम करायचं असतं ते राहून जातं. मेन गोष्ट ही आहे की तुम्ही करायचं स्टार्ट करा. जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. कारण बाकी सगळ्या नुसत्या बडबड गीतांसारखी नुसतं आपण बडबडच करतोय, असातली भाग झालं ते की आपण काहीच करत नाही आहोत. जोवर तुम्ही काम करायला सुरुवात करणार, जेव्हा तुम्ही काम करणार त्यात चुका निघणार आणि नंतर त्या सुधारल्या जाणार, तेव्हा तुमचं काम अजून चांगलं होत जाणार. तर फर्स्ट डू समथिंग. मेक गिफ्ट्स. हे की तुम्हाला जे आवडतं आहे, मेन हे की तुम्हाला जे आवडते त्याचे गिफ्ट्स तयार करा. जसं की मला पेंटिंग करायला आवडतं आहे तर ते पेंटिंग कर, दुसऱ्यांना गिफ्ट दे. इट्स मेक यू हॅपी अँड ऑल्सो मेक युअर मार्केटिंग ऑल्सो, की त्याच्याने तुमची मार्केटिंगसुद्धा होईल. माझं इंग्लिश खराब आहे, ठीक आहे, डोंट जज. द ऑर्डिनरी प्लस एक्स्ट्रा अटेन्शन. आता एखाद्या आर्टिस्टच्या नजरेने हे बघाल ना, तर तुम्ही कुठल्याही नॉर्मल ऑर्डिनरी गोष्टीवर जरा एक्स्ट्रा अटेन्शन दिलं तर ते खूप स्पेशल वाटायला लागतं. जसं की एखाद्या खूप घनदाट जाळीतलं एखादं छोटंसं फूल, दगडांच्या खूप साऱ्या रांगेत एखादं मिळालेलं काय बोलतात त्याला, गारगोटी म्हणून बोलतात मराठीत, की ज्याच्यामध्ये ते गोंडसचं दगड असतं, एकदम पूर्ण असं छान गोलाकाराचं, किंवा एखादं खडबडीत जरी असलं तरी त्याच्यावर एक्स्ट्रा अटेन्शन पे केली की ते छान दिसायला लागतं. कुठल्याही गोष्टीवर जर तुम्ही जास्त बारीक नजरेनं पाहिलं तर तिचा आकार, तिचं वेगळं पण सगळं दिसायला लागतं आणि ते मग सुंदर वाटायला लागतं ते.
स्ले द आर्ट मॉन्स्टर्स. आता हे मला ठीक ठीक आठवत नाही. यू आर अलाउड टू चेंज युअर माइंड. हे पण मला ठीक ठीक आठवत नाही. आय एम सॉरी. व्हेन इट डाऊट टायडी अप. जेव्हा जेव्हा डाऊट येतो आहे स्वतःवर, पुन्हा सगळ्या गोष्टी चाला. पुन्हा तुम्ही काय स्टार्ट केलं होतं ते चाळा. म्हणजे शेवटी काय की तुम्ही जेव्हा जेव्हा बंद करताय गोष्टी कंटाळून, पुन्हा स्टार्ट करा. देर इज नो ऑप्शन. डेमॉन्स हेट फ्रेशर. दिस इज हे एक मेन आहे. डेमॉन्स हेट फ्रेशर. चांगले की तुम्ही जा बाहेर जा, फ्रेशर घ्या, फ्रेश फील करा. जेव्हा तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी जेव्हा तुम्ही करायला लागता, तुम्हाला आपोआप चांगलं वाटायला लागतं. ते आनंद चेहऱ्यावर दिसतं, जसं माझ्या चेहऱ्यावर दिसतं आहे. आता मी खूप खूप कमी वेळ हे करते आहे, कारण की मला जॉब करावा लागतो आहे. सध्यासुद्धा मी करते आहे. हां, सध्यासुद्धा मी करते आहे हे सगळं. ठीक आहे, जॉब मीन्स मला ते करायलाही मजा येते. असं नाही आहे की मी जॉब कंटाळून करते आहे. नो, मलाही जॉब करायला मजा येते. 3 मंथ्स झाले आता प्रॉपर मी हे कंटिन्युअसली करते आहे जाऊन. ठीक आहे, खूप कमी व्हिडिओ शूट करते मी, आय नो. बट मेन पार्ट इज मी ते चालू ठेवलं आहे. अँड आय एम प्राऊड ऑफ मी फॉर दॅट. आय होप की मी पुढेसुद्धा हे चालू ठेवेन. आणि जे काही ह्याच्यातून होणार असेल किंवा नसेलही होणार, इट्स ओके. पण माझ्याकडे एक प्रूफ असेल स्वतःसाठी की मी ट्राय केलं माझ्यासाठी, माझ्या स्वतःच्या फील्डसाठी. ठीक आहे. प्लॅन युअर गार्डन. दिस इज समथिंग इंटरेस्टिंग आय थिंक. मी हे वाचून दाखवणार. ठीक आहे. प्लॅन युअर गार्डन. हाय. सो प्लॅन युअर गार्डनमध्ये नक्की शेवटचे 2 पॅरेग्राफ ते मी वाचून दाखवणार आहे. Our lives too have different seasons. Some of us blossom at a young age, others don't blossom until old age. Our culture mostly celebrate early success. The people who bloom fast, but those people often wither as quickly as they bloom. It's for this reason that I ignore every 35 under 35 list published. I'm not interested in annuals. I'm interested in perennials. I only want to read the 8/80 list. बेसिकली जास्त काही शेवटच्या काही गोष्टी मला नाही समजल्या. आय स्टडी इन नेक्स्ट रीडिंग ऑल्सो. पण हे आहे की काही लोक लवकर सक्सेस मिळवतात, काही लोक लेट मिळवतात. आपल्या कल्चरमध्ये लवकर सक्सेस मिळणाऱ्या लोकांना जास्त भाव दिला जातो. म्हणजे जास्त ॲप्रिसिएट केलं जातं. I don't want to know how a 30-year-old become rich and famous. I want to hear how 80-year-old spent her life in obscurity. मीन्स तुम्ही 80 वर्ष कशी घालवलीत हे सांगायला जरा जास्त मजा येईल, असं काहीतरी. Kept making art and live a happy life. I want to know how Bill Cunningham jumped on his bicycle every day and rode around New York taking photos in his 80s. It's all about की तुम्ही तुमची लाईफ कशी घालवताय. हे बघा, सक्सेस मिळवणारी सुद्धा खूप लोक असतात, पैसा कमवणारी सुद्धा खूप लोक असतात, पण ते करताना मजा आली पाहिजे. दॅट इज मी. की तुम्ही जे काम करताय ते बघा, हे मी पण कोणाचं तरी छापलेलं आहे आय थिंक, की तुमचं 70% आयुष्य तुमचं काम करण्यात जातं. मग काम ते करा जे तुम्हाला आवडते. आणि जर ते जमत नसेल, जसं माझ्यासारखं सध्या तरी, जर ते तुम्हाला फुल टाईम करायला जमत नसेल तर पार्ट टाईम करत राहा, साईड बाय साईड करत राहा. थोडा वेळ मिळेल तेव्हा करत राहा, पण करा. ते तुम्हाला आनंद देईल, खूप आनंद देईल. I want to know how John Rivers was able to tell jokes
up until the very end. I want to know how in his 90s Pablo Casals still got up every morning and practiced his cello. तेच आहे की जे तुम्हाला आनंद मीन्स पाब्लो कॅसल स्टील गॉट अप अर्ली मॉर्निंग, लवकर उठतायत आणि त्यांचं प्रॅक्टिस इज सेलो. सेलो म्हणजे काय मला माहिती नाही. पुस्तकांचा सगळ्यात शेवटचा पॅरेग्राफ बोला किंवा पेज जो मला वाचून दाखवावासा वाटतो सगळ्यांना. Whenever life gets overwhelming, go back. Go back to chapter 1 of this book and think about your days. Try your best to fill them in a ways that you that get you a little closer to where you want to be. गो इझी ऑन युअर सेल्फ अँड टेक युअर टाईम. जेवढं तुमच्या आवडीचं कामं करायला वेळ लागतो आहे द्या. त्या कामाला तोडा वाटलाच तर, की पार्ट्समध्ये तोडा आणि मग ते करा, बट करा. जर कामाच्या दिवसांना जमत नसेल तर सुट्टीच्या दिवसाला करा, पण करा. वरी लेस अबाउट गेटिंग थिंग्स डन. कामं होतात हो, तुम्ही करायला सुरुवात करा. वरी मोर अबाउट थिंग्स वर्थ डुईंग. की तुम्ही किती चांगल्या प्रकारे ते करू शकता ह्याच्यावर जास्त लक्ष द्या. वरी लेस अबाउट बिंग अ ग्रेट आर्टिस्ट. वरी मोर अबाउट बिंग अ गुड ह्युमन बिंग हू मेक्स आर्ट. चांगलं आहे ना. वरी लेस अबाउट मेकिंग अ मार्क. वरी मोर अबाउट लिव्हिंग थिंग्स बेटर दॅन यू फाउंड दॅम. वरी मोर अबाउट लिव्हिंग थिंग्स बेटर दॅन यू फाउंड दॅम. गोष्टी जपा. कीप वर्किंग. दॅट इज जे आपल्याला सगळ्यांना स्वतःहून सांगत राहा, किंवा जर दुसरं कोणी तुमचं आहे ज्याला तुम्हाला सांगायचं आहे की काम करत राहा, तुझ्या आवडीचं कामं करत राहा, ते आहे कीप वर्किंग. मी स्वतःलाच सांगणार आहे. कीप वर्किंग, कीप प्लेइंग, कीप ड्रॉइंग, कीप लुकिंग, कीप लिसनिंग, कीप थिंकिंग, keep dreaming, keep singing, keep dancing, keep painting, keep sculpting, keep designing, keep composing, keep acting, keep cooking, keep searching, keep walking, keep exploring, keep giving, keep living and keep paying attention. एक गोष्ट नाही आहे ॲक्च्युली याच्यात. कीप ऑब्झर्विंग. गोष्टी ऑब्झर्व करा, त्यांच्यावर लक्ष द्या, ते आपोआप छान वाटायला लागतात. कीप डुईंग युअर वर्ब्स वॉट एव्हर दे मे बी. जे काही आहे जे तुम्हाला आवडतं आहे करायला, चालू तर करा यार. कीप गोईंग. सो दिस इज ऑल अबाउट दिस बुक. इफ यू लाईक इट, बाय.